स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Next point, we see a mirage, which an illusion of the appearance of water on a hot road or in a desert. Or also, have you seen that object beyond and above a holy fire appears to be shaking? Why does this happen? की आपण उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यावर चालताना जर बघितलं तर आपल्याला मृगजळ किंवा आभास होतो की रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. किंवा होळीच्या दिवशी जर होळी पेटते त्या होळींच्या ज्वालांच्या पलीकडच्या जर वस्तू आपण बघितल्या तर त्या वस्तू आपल्याला हलताना दिसतात. तर असं का घडतं? बिकॉज ऑफ लोकल ॲटमॉस्फेरिक कंडिशन अफेक्ट द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट टू सम एक्सटेंट. की प्रकाश स्थानिक वातावरण जे असतं किंवा आपण जे राहतो त्या आपल्या वातावरणामध्ये वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर थोडाफार परिणाम होत असतो. आणि मग उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं तर रस्त्याजवळील किंवा वाळवंटाच्या पृष्ठभागाजवळील ज्वालांवरील हवा गरम असल्याने ती विरळ होते किंवा हलकी होते, तिची डेन्सिटी कमी होते. अँड देअरफॉर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अल्सो लेस. आणि म्हणून त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा कमी होतो. जसजसं उंचीवर जाणार तसतसं विरलता कमी कमी होत जाते आणि अपवर्तनांक किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढत जातो. आणि त्यामुळे आपल्याला वातावरणामध्ये प्रकाशाचं अपवर्तन हे सातत्याने किंवा अपवर्तनाची दिशा ही सातत्याने बदलत असते. आणि म्हणून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दूरवरून येणारे प्रकाश किरण जे असतात ते प्रकाश किरण एखाद्या वस्तूच्या जमिनीत असलेल्या प्रतिमेकडून आलेले त्या ठिकाणी आपल्याला वाटतं आणि त्यालाच आपण मिरॅज किंवा मृगजळ असं म्हणतो. म्हणजे हे प्रकाश किरण या वस्तूपासून न येता त्या वस्तू जमिनीत जी असते त्या जमिनीतल्या प्रतिमेकडून आल्यासारखे भासतात आणि म्हणून आपल्याला त्याला आपण मिरॅज किंवा मृगजळ असं म्हणत असतो. In the second example, or in the fire of holy, the direction of light rays coming from the object beyond the holy and fire changes due to the changing refractive index above the fire, and thus the object is appearing to be moving. आणि त्या होळीच्या उदाहरणात सुद्धा प्रकाश किरणांच्या दिशेमुळे होळीच्या ज्वालांपलीकडच्या वस्तूची स्थिती बदलते किंवा बदलत्या अपवर्तनांकामुळे ती वस्तू आपल्याला हलल्याचा भास होतो. इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक कंडिशन ऑन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कॅन बी सीन इन ट्विंकलिंग ऑफ स्टार. प्रकाशाच्या अपवर्तनाचा एक परिणाम म्हणजे जे आपण आकाशात तारे लुकलुकताना किंवा चमकताना बघतो तो सुद्धा याचाच एक प्रकार आहे. स्टार्स आर सेल्फ ल्युमिनस अँड कॅन बी सीन ॲट नाईट इन ॲब्सेन्स ऑफ सनलाईट. सूर्याच्या गैरहजेरीत किंवा सूर्यप्रकाश नसताना आपल्याला तारे दिसतात. तारे हे स्वयंप्रकाशित आहे, त्यांचा स्वतःचा प्रकाश असतो. Stars are self-luminous and they appear to be a point sources because of their being at a very long distance from us. As the density of air increases, star light coming towards us travel from rarer media to denser medium are constantly bends towards the normal, and this makes the star appear to be high in the sky as compared to its actual position in figure 6.6. आपल्याला माहिती आहे की तारे आपल्यापासून अनंत अंतरावर किंवा खूप जास्त अंतरावरती आहेत आणि
ताऱ्यांपासून जो प्रकाश निघतो तो एका बिंदूच्या स्वरूपात किंवा बिंदू स्रोत असतो. वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढतो, कारण हवेची जी घनता आहे ती घनता वाढत जाते. वातावरण असल्यामुळे हवेची घनता वाढत जाते आणि वातावरणातून प्रकाश तारकांचं अपवर्तन किंवा ताऱ्यांपासून प्रकाशाचं अपवर्तन होताना जो प्रकाश असतो तो नॉर्मलकडे किंवा स्तंभिकेकडे आपल्याला झुकताना दिसतो. आणि तो झुकताना दिसल्यामुळे तारा आहे त्या स्थितीपेक्षा आपल्याला वरती दिसतो, म्हणजेच ताऱ्याची आपल्याला आभासी वर असल्यासारखा भासतो किंवा आभासी प्रतिमा त्या ठिकाणी दिसते. स्थिती त्या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि ताऱ्याची ही आभासी स्थिती स्थिर नसून किंचित बदलणारी असते. ती का बदलते? तर दिस इज बिकॉज ऑफ ॲटमॉस्फेरिक चेंजेस इन ॲटमॉस्फेरिक एअर अँड चेंजिंग इन एअर डेन्सिटी अँड टेम्परेचर. हवेची घनता, त्यानंतर तापमानातील बदल आणि हवेची सतत होणारी जी हालचाल असते त्यामुळे आपल्याला अपवर्तनांक हा कायम चेंजेबल असतो किंवा बदलणारा असतो आणि म्हणून ताऱ्याची स्थिती ही आपल्याला स्थिर दिसत नाही. एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक सारखा बदलत असतो आणि यामुळे बिकॉज ऑफ दिस चेंज द पोझिशन ऑफ ब्राईटनेस ऑफ द स्टार कीपिंग चेंजेस कंटिन्युअसली अँड द स्टार्स ॲपियर्स टू बी ट्विंकलिंग. आणि ही स्थिती सतत बदलणारी असते, त्यामुळे आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात. ॲज कम्पेअर टू स्टार वी डू नॉट सी ट्विंकलिंग ऑफ द प्लॅनेट्स. दिस इज बिकॉज प्लॅनेट्स आर मच क्लोजर टू अस ॲज कम्पेअर टू स्टार्स. आपल्याला ताऱ्यांच्या तुलनेत जर बघितलं तर ग्रह हे अतिशय जवळ त्या ठिकाणी असतात. Therefore, do not appear as a point source, but appear as a collection of point source. आणि म्हणून तारे आपल्याला एखाद्या बिंदू स्रोतासारखे ग्रह ताऱ्यांप्रमाणे दिसत नाही, तर त्यांचा जो प्रकाश येतो तो बिंदू स्रोतांचा समूह असतो. Because of changes in atmospheric refractive index, the position as well as the brightness of the individual point source change, but the average position and total average brightness remains unchanged and therefore planets do not twinkle. आणि ते बिंदू श्रोत्यांच्या समूहापासून त्यांचा प्रकाश किरण येत असल्यामुळे वातावरणात जरी स्थिती बदलली तरी त्यातील काही बिंदू हे कमी अधिक त्यांचा अपवर्तनांक बदलतो किंवा त्यांची स्थिती बदलतो. काही कमी बिंदू तेजस्वी दिसतात आणि त्यांचं स्थानही बदलतं, परंतु जर आपण त्या सगळ्या बिंदूंची सरासरी काढली तर ती प्रखरता स्थिर राहते. तारे एकाच बिंदू स्रोतापासून येत असल्यामुळे जरी वातावरणातली थोडी स्थिती बदलली तर त्यांचा अपवर्तनांक लगेच बदलतो. तसं ग्रहांमध्ये बिंदू स्रोतांच्या समूहापासून येत असल्यामुळे काही बिंदूंचं जरी अपवर्तनांक किंवा काही बिंदू स्रोतांचा अपवर्तनांक बदलला तरी सरासरी किंवा ॲव्हरेज स्थिती जी आहे ती ॲव्हरेज पोझिशन त्यांची सेम राहते अँड देअरफोर प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. याचप्रमाणे सूर्योदय होणे किंवा सूर्याचं क्षितिजावर येणे आपण म्हणतो, तर या ठिकाणी सुद्धा सूर्य हा क्षितिजाच्या थोडासा खाली असला त्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे पृथ्वीच्या वातावरणात येताना अपवर्तन झाल्यामुळे प्रकाश वक्र मार्गाने आपल्यापर्यंत येतो आणि त्यामुळे सूर्य आपल्याला क्षितिजावर येण्यापूर्वीच दिसू लागतो. याच पद्धतीने सूर्यास्ताच्या वेळेत सुद्धा घडतं की सूर्य क्षितिजाखाली गेल्यानंतर सुद्धा आपल्याला काही कालावधीपर्यंत दिसत राहतो. डिस्पर्शन ऑफ लाईट. बऱ्याच वेळेला तुम्ही कंपास पेटीतील कंपास जर आपल्या डोळ्यापुढे धरली आणि जर त्याच्यातून बघितलं तर आपल्याला
काही इंद्रधनुष्यासारखे 7 रंग किंवा प्रकाश किरण हे वेगवेगळ्या रंगात विभक्त झालेले किंवा त्याने वेगवेगळे झालेले आपल्याला दिसतात. अँड दीज कलर appears in the order for example violet, indigo, blue, green, yellow, orange and red. या 7 रंगामध्ये जांभळा, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा असे ते क्रम दिसतात. लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आपल्याला माहिती आहे प्रकाश हे विद्युत चुंबकीय प्रारण आहे. वेवलेंथ इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ रेडिएशन. रेडिएशन किंवा प्रारणांची तरंग लांबी हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. The wavelength of radiation to which our eyes are sensitive is between 400 to 700 नॅनोमीटर. 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यानचे जे प्रकाशाची तरंगलांबी असते त्या प्रारणांना आपले डोळे संवेदनशील असतात किंवा आपल्याला त्या अंतरापर्यंतची किंवा त्या मापापर्यंतची प्रारणं ही आपण पाहू शकतो. Radiation of different wavelength appears to have different color mentioned above. आणि वेगवेगळ्या तरंगलांबीची प्रारणं आपल्याला वेगवेगळ्या रंगामध्ये दिसतात. यात तांबडा रंग जो आहे त्या तांबड्या रंगाची तरंगलांबी सगळ्यात जास्त 700 नॅनोमीटर असते, तर जांभळ्या रंगाची तरंगलांबी सगळ्यात कमी 400 नॅनोमीटरच्या आसपास असते. 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. व्हॅक्यूममध्ये जर बघितलं तर व्हॅक्यूममध्ये वेलॉसिटी ऑफ लाईट रेज ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज इज सेम. सगळ्या प्रकाश लहरींचा वेग सारखा असतो. बट द वेलॉसिटी ऑफ लाईट इन अ मीडियम डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट अँड दस डिफरंट कलर्स ट्रॅव्हल विथ डिफरंट वेलॉसिटी. मात्र एखादं माध्यम आपण घेतलं, स्थायू, द्रव, वायू कोणतंही, तर प्रकाश लहरींचा वेग सारखा असत नाही, तर तो निरनिराळ्या वेगाने मार्गक्रमण करत असतो. आणि माध्यमामध्ये माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळा असतो. जरी पांढरा प्रकाश काचेच्या एकाच माध्यमावर आपाती असेल किंवा पांढरा रंग प्रकाश किरण जर एका माध्यमावर किंवा काचेवरती आपण जर इन्सिडंट रेच्या स्वरूपात आला तर तो अपवर्तनी माध्यमामध्ये आपातन करतो, शिरतो आणि तेव्हा तो त्याच्या वेगवेगळ्या रंगामध्ये त्याचं डिस्पर्शन किंवा तो इमर्ज होतो आणि त्यालाच डिस्पर्शन ऑफ लाईट असे म्हणतात. मग डिस्पर्शन ऑफ लाईटची डेफिनेशन: द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनंट कलर्स while passing through a medium is called the dispersion of light. यालाच प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. प्रकाश माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगामध्ये पृथक्करण करणं किंवा विभाजन करणं, वेगळं करणं त्याला प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात. आणि सर आयझॅक न्यूटन वॉज फर्स्ट पर्सन यूज टू ग्लास प्रिझम. काचेचा जो प्रिझम असतो त्या प्रिझममधून सन स्पेक्ट्रम किंवा सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवल्या. या प्रिझमलाच मराठीत काचेचा लोलक, त्रिकोणाकृती त्या ठिकाणी हा काचेचा प्रिझम असतो. जेव्हा व्हाईट लाईट इज इन्सिडंट ऑन अ प्रिझम, बघा सनलाईट किंवा व्हाईट लाईट या प्रिझमवरती पडला, डिफरंट कलर्स बेंड थ्रू डिफरंट अँगल. प्रत्येक कलर त्या ठिकाणी डिफरंट अँगलने बेंड किंवा झुकलेला झाला. अमंग द 7 कलर्स रेड बेंड्स द लिस्ट. रेड कलर कमीत कमी झुकलेला आपल्याला दिसतो आहे नॉर्मलकडे. बट द व्हायोलेट कलर बेंड्स मोस्ट. मात्र व्हायोलेट कलर हा सगळ्यात जास्त बेंड झालेला दिसतोय. 7 कलर इमर्ज अलॉंग डिफरंट पाथ अँड गेट सेपरेटेड. वी गेट अ स्पेक्ट्रम ऑफ 7 कलर्स. आणि अशा पद्धतीने आपल्याला
7 रंगात पंक्ती मिळालेल्या दिसतात. नेक्स्ट टॉपिक पार्शल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन. When light rays enters a rarer medium from a denser medium, it get partially reflected. That is, part of light gets reflected and come back into a denser medium as per law of reflection. या ठिकाणी प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमानुसार जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात प्रवेश करतो, म्हणजे या ठिकाणी या घन माध्यमातून पाणी या घन माध्यमातून विरल माध्यमात प्रवेश करतो, त्यावेळेला प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमामध्ये परततो, तेव्हा त्याला आंशिक परावर्तन किंवा पार्शल रिफ्लेक्शन असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी बघा की हा लाईट सोर्स किंवा बिंदू स्रोत या ठिकाणी आहे, परंतु ज्यावेळेस तो लाईट घन माध्यमातून विरल माध्यमात ज्यावेळेस प्रकाश किरण प्रवेश करतात, त्यावेळेस काही भाग हा पुन्हा त्या घन माध्यमामध्ये प्रवेश करतो किंवा परत फिरतो, त्याला आंशिक परावर्तन. या ठिकाणी हा आपाती किरण आहे, तो परावर्तनानंतर इकडे बाहेर त्याचं रिफ्लेक्शन होतं किंवा रिफ्लेक्ट होतो, परंतु काही भाग पुन्हा डेन्सर मीडियममध्ये शिरतो. अँड धिस इज कॉल्ड ॲज पार्शल रिफ्लेक्शन. As light is going from denser medium to rarer medium, it bends away from the normal. The angle of incidence I is smaller than the angle of reflection. या ठिकाणी जेव्हा त्याचं रिफ्लेक्शन होतं त्यावेळेला तो नॉर्मलपासून लांब जातो आणि त्यामुळे हा आपाती किरण आय जो आहे तो या रिफ्लेक्टिव्ह अँगल जो असतो त्याच्यापेक्षा किंवा रिफ्लेक्शन अँगलपेक्षा लहान इन्सिडंट अँगल असतो. आय हा आरपेक्षा लहान असतो. इफ वी इन्क्रीजेस आय, आर ऑल्सो इन्क्रीजेस. जर आपण आय वाढवत गेलो, या ठिकाणी या पद्धतीने जर आपण आय वाढवत गेलो किंवा अँगल आय हा वाढवला तर आर किंवा रिफ्रॅक्टिव्ह अँगलसुद्धा त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसतो. For a particular value of I, the value of R becomes equal to 90. काही वेळेला त्या ठिकाणी आपण जसं आय हा वाढवत गेलो तर आयच्या विशिष्ट व्हॅल्यूला किंवा विशिष्ट कोनाला आरची व्हॅल्यू ही 90 डिग्री होते. अँड दीज व्हॅल्यू ऑफ आय इज कॉल्ड ॲज द क्रिटिकल अँगल. ज्यावेळेस आयच्या एका विशिष्ट अँगलला आरचं मूल्य 90 डिग्री होतं त्या विशिष्ट मूल्यास क्रांतिक कोन असे म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला या ठिकाणी इथे आय हा अँगल 90 डिग्री आला, आर हा अँगल 90 डिग्री आला आहे, मग आयची जी व्हॅल्यू असते किंवा आयचा जो कोन आपण मोजल्यानंतर येईल त्या व्हॅल्यूला क्रिटिकल अँगल किंवा क्रांतिक कोन असे म्हणतात. त्यापेक्षा अधिक आपाती कोन असलेल्या किरणांसाठी आरचे मूल्य 90 पेक्षा अधिक होते. जर आपण हळूहळू हा कोन आणखी जास्त वाढवला, या किमतीपेक्षा जास्त वाढवला, तर आर हा कोन जो आहे तो 90 अंशापेक्षा अधिक होतो. म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी इथे रिफ्लेक्टिव्ह अँगल, रिफ्लेक्शन अँगल या ठिकाणी रे या ठिकाणी आहे. ज्यावेळेस 90 कोन असतो त्यावेळेस रिफ्लेक्शन किंवा परावर्तित किरण हा आहे. परंतु जेव्हा रिफ्लेक्शन हे रिफ्लेक्टिव्ह अँगल हा 90 पेक्षा मोठा होईल त्यावेळेला ती किरणं घन माध्यमामध्ये परत येतात आणि त्याचं पूर्णपणे परावर्तन झालेलं असतं. या प्रक्रियेस पूर्ण आंतरिक परावर्तन किंवा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असे म्हणतात. म्हणजे जसजसा आय आपण वाढवत गेलो तसतसा आर वाढत जातो. आर एका विशिष्ट आयच्या मूल्याला किंवा किमतीला किंवा कोनाला आरची व्हॅल्यू ही 90 डिग्री येते, तेव्हा या व्हॅल्यूला
क्रिटिकल अँगल असं म्हणतात आणि आय पुन्हा 90पेक्षा अधिक वाढवला किंवा अजून या किमतीपेक्षा वाढवला तर आरची व्हॅल्यू ही 90 डिग्रीपेक्षा अधिक होते आणि ते पूर्णपणे रिफ्लेक्ट होतं, ते घन माध्यमामध्ये शिरतात आणि त्याचं पूर्णपणे रिफ्लेक्शन होतं, त्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असे म्हणतात. रेनबो इज अ ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिनॉन. इंद्रधनुष्य हे विविध नैसर्गिक घटनांचं एकत्रीकरण आहे. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचं अपस्करण म्हणजेच डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन अपवर्तन आणि इंटरनल रिफ्लेक्शन आंतरिक परावर्तन यांचं एकत्रीकरण आहे. इट इज मेनली सीन आफ्टर अ रेनफॉल. पाऊस पडून गेल्यानंतर आपल्याला हे इंद्रधनुष्य दिसतं. पाण्याचे लहान लहान थेंब असतात, ते सुद्धा प्रिझमचं काम करतात आणि तुम्ही जर पाण्याच्या थेंबामध्ये जर बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी इंद्रधनुष्य दिसतं. किंवा आपण बऱ्याच वेळेला जे साबणाच्या पाण्याचे बुडबुडे तयार करतो आणि तो जो पाण्याचा थेंब प्रकाशामध्ये तरंगत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य किंवा रेनबो पाहायला मिळतो. जेव्हा वातावरणातील पाण्यामध्ये पाण्याच्या थेंबामध्ये प्रकाशकिरण प्रवेश करतात तेव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचं अपवर्तन, रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन घडवून आणतात आणि नंतर देन देअर इज अ इंटरनल रिफ्लेक्शन in this figure and after that once again the light get reflected while coming out the droplet. आणि पुन्हा त्याचं परावर्तन होतं आणि या सर्व नैसर्गिक प्रोसेस एकत्रित परिणाम किंवा नैसर्गिक घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजेच आपल्याला रेनबो पाहायला मिळतो. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.